कधी विचार केलाय की दिवसाची सुरुवात जर आपल्या नियंत्रणात असेल तर अख्खा दिवस आपला होऊ शकतो आणि मग हळूहळू संपूर्ण आयुष्यच. आज आपण एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त दिवसाची सुरुवातच नाही तर आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. असं होतं ना कधीकधी. वाटतं की आयुष्य एकाच जागी थांबलंय. रोज तेच रुटीन, तीच आव्हानं. सगळं काही खूप सामान्य वाटायला लागतं. या पुस्तकातली पात्रंसुद्धा आपल्यासारखीच याच भावनेच्या गर्तेत कुठेतरी अडकली होती. आणि अशावेळी रॉबिन शर्मा यांचं हे वाक्य आपल्याला अक्षरशः हलवून जागं करतं. याचा सरळ सरळ अर्थ आहे, आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रचंड क्षमता दडलेली आहे. प्रश्न फक्त तिला ओळखून जगासमोर आणण्याचा आहे. आपण याला सामान्यपणाचा सापळा म्हणू शकतो. हा एक असा चक्रव्यूह आहे जिथे आपलं लक्ष सतत इकडे तिकडे भटकत राहतं आणि आपली खरी ताकद, आपली क्षमता आतल्या आत घुसमटून जाते. ही गोष्ट आहे दोन अशा व्यक्तींची जे कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी असू शकतात. एक यशस्वी उद्योजिका जिच्याकडे सगळं काही आहे पण मनाची शांती नाहीये, आणि एक प्रतिभावान कलाकार ज्याच्याकडे कला आहे पण आयुष्याची दिशा नाही. दोघेही अशा एका वळणावर उभे आहेत जिथे त्यांना फक्त एका बदलाची, एका नव्या मार्गाची आस लागली आहे. आणि इथे एक खूप महत्त्वाचं तत्त्वज्ञान समोर येतं. जे स्वतःला परिस्थितीचे बळी समजतात ते आपलं लक्ष विचलित करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घेतात, पण जे विजेते असतात ते स्वतःला घडवण्यासाठी शिक्षणात गुंतवणूक करतात. हा फक्त दृष्टिकोनातला फरक नाहीये, हा आयुष्याच्या निकालातला फरक आहे. मग या दोघांच्या आयुष्यात तो बदल कसा घडतो? त्यांना एक रहस्यमयी गुरु भेटतो आणि तो त्यांना सकाळच्या शांततेत दडलेलं एक असं गुपित सांगतो जे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं. आणि ते रहस्य उलगडतं रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या पुस्तकातून. आजच्या या धावपळीच्या जगात हे पुस्तक आपल्याला उत्पादकता, आरोग्य आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी एक क्रांतिकारक सकाळची दिनचर्या शिकवतं. गोष्टीमध्ये त्यांची भेट होते स्टोन रायली नावाच्या एका विचित्र पण तितक्याच रहस्यमय अब्जाधीशाशी. तो दिसायला अगदी सामान्य असतो, पण तोच त्यांना जागतिक स्तरावर यशस्वी होण्याचं रहस्य शिकवण्यासाठी तयार होतो. आणि हीच भेट त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देते. त्या अब्जाधीशाच्या शिकवणीचा गाभा आहे एक साधा पण अत्यंत शक्तिशाली फॉर्म्युला. त्याला तो म्हणतो 20-20-20 फॉर्म्युला. हाच तो फॉर्म्युला आहे जो सामान्य माणसाला असामान्य बनवण्याची ताकद ठेवतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 60 मिनिटं. ह्या फॉर्म्युल्याचा पाया आहे तुमच्या दिवसाचा पहिला सर्वात महत्त्वाचा 1 तास. हा 1 तास तुमच्या पुढच्या 23 तासांची दिशा आणि दशा दोन्ही ठरवतो. तर काय आहे हा 20-20-20 फॉर्म्युला? अहो, ही फक्त एक 60 मिनिटांची दिनचर्या नाहीये, तर दिवसाची सुरुवातच एका विजयाने करण्याची ही एक रणनीती आहे. ही तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला दिवसाच्या प्रत्येक आव्हानासाठी तयार करते. हे 3 टप्पे दिसायला खूप सोपे आहेत पण ते प्रचंड शक्तिशाली आहेत. पहिला टप्पा मूव्ह तुमच्या शरीराला जागा करतो. दुसरा रिफ्लेक्ट तुमच्या मनाला शांत करतो. आणि तिसरा ग्रो तुमच्या बुद्धीला धार लावतो. हे तिन्ही मिळून दिवसाची एक अशी सुरुवात करतात जी कोणीही मोडू शकत नाही. पहिला ब्लॉग मूव्ह. सकाळी व्यायाम केल्याने काय होतं तर शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. यामुळे तुमचा मूड तर सुधारतोच, पण तणाव निर्माण करणारा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन कमी होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही दिवसाची सुरुवातच जिंकून करता. पुढची 20 मिनिटे आहेत रिफ्लेक्टसाठी. आजच्या या गोंधळाच्या जगात ही शांतता खूप जास्त गरजेची आहे. या वेळेत डायरी लिहिणं किंवा फक्त शांत बसून ध्यान केल्याने विचारांना एक प्रकारची स्पष्टता मिळते आणि दिवसासाठी एक शांत स्थिर पाया तयार होतो. आणि शेवटची 20 मिनिटं ती आहेत ग्रोसाठी. ही तुमच्या भविष्यातली गुंतवणूक आहे. एखादं पुस्तक वाचा, ऑडिओ बुक ऐका किंवा काहीतरी नवीन शिका. ही रोजची छोटी गुंतवणूक तुम्हाला नकळतपणे इतरांपेक्षा खूप खूप पुढे घेऊन जाते. पण थांबा, हा फॉर्म्युला फक्त शारीरिक क्रियांपुरता मर्यादित नाही. याच्या मागे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे जे आपल्याला आतून मजबूत बनवणाऱ्या 4 स्तंभांवर काम करायला शिकवतं. यांना लेखक 4 आंतरिक साम्राज्य म्हणतात. तुमची मानसिकता म्हणजे तुमचा माइंडसेट, तुमची भावनिक स्थिती म्हणजे हार्टसेट, तुमचं शारीरिक आरोग्य म्हणजे हेल्थ सेट आणि तुमची आध्यात्मिकता म्हणजे सोल सेट. आता विचार करा, सकाळचा तो 1 तास या 4ही साम्राज्यांना एकाच वेळी मजबूत करतो. व्यायाम तुमच्या हेल्थ सेटसाठी, चिंतन तुमच्या सोल सेट आणि हार्ट सेटसाठी, आणि शिक्षण तुमच्या माइंड सेटसाठी. आणि जेव्हा तुमचं मन तुम्हाला सकाळी उठायला कारण देईल ना, तेव्हा हे वाक्य आठवा. आपल्या सभी, आपली भीती, आपल्या शंका
हे सर्व फक्त आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे आहेत, ते आपण नाही. आता फक्त एक क्षण कल्पना करा की जर हा एक बदल, फक्त हा एक छोटा बदल आपण आपल्या आयुष्यात आणला तर काय होऊ शकतं. हे फक्त लवकर उठणं नाहीये, ही एका शक्तिशाली, विजयी जीवनशैलीची सुरुवात आहे. निवड आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. एका बाजूला आहे रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करत बसणं, डिजिटल गोंधळ आणि विचलित मन. आणि दुसऱ्या बाजूला आहे शिस्त, शांतता आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती. कोणतं आयुष्य निवडायचं हे आपल्यालाच ठरवायचंय. आणि म्हणूनच या पुस्तकाचा संपूर्ण सार या एकाच वाक्यात दडलेला आहे, जो या पुस्तकाचा टॅगलाईन सुद्धा आहे, तुमची सकाळ जिंका आणि तुमचं आयुष्य उंचवा. हा या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया आहे. तर जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. जर तुम्ही तुमची सकाळ जिंकली, तर मग असं काय आहे जे तुम्ही तुमच्या आयुष्यात